छत्रपती शिवराय सुंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा. आज करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं करण भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. विलासभाऊ पांगारकर यांचा पण वाढदिवस. काय लावलं रे टपटप? असे खोडीच आहेत आपले माणसं. नेमकं बोलायच्या टायमाला काहीतरी भुंगा लावते माग. टाकाई पाणी फिने टाक त्याच्यात. ते वात लावून निघून गेलं. एकटंच वाजत आहे ती तिकडं. आपल्या या व्यासपीठावरती महंत मंडळी, बहिजू महाराजांच्या पत्नी देशमुखताई आणि बाबाजी, सगळ्यांना मानाचा जय शिवराय. मी मान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले मागं. नावं कवर घ्यावा इतके. आता ते हुंबलच व्हायचं काम आहे ना. आता परत ती रोज फुगिले असती. मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो आहे सांग, उतरलाच गाडीच्या खाली. त्यामुळे हे लफडत डोक्यात ठेवत नाही मी. डायरेक्ट सगळं व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय, माय मावल्यांना जय शिवराय, आणि जे चोरून ऐकत त्यांना जय शिवराय. ते काय पलीकडून तुम्ही आपलं उघड असतं हो. आडून बाण हाणत नाही आपण का. आणि तुम्ही झालं कर पण ते बरं झालं. मला तुम्ही लयच फिरकी घेतली राव माई. मला फक्त वाढदिवस एवढंच माहीत होतं. सगळे बाणच दिसा लागले ना, इथून तिथून बाणच लावलेत. मला काय मिळत नव्हतं आधी. हे काय काय नाही कुठं ना काय. मी म्हणलं आपलं वाढदिवस आणि वर्धापन देणे. चला कचा कचा आलो मी. इथं आल्यावर फुल लोडमध्ये आलो मी. हे त्याला जोडून राहिलंय, ते त्याला जोडून राहिलंय. मला काही सुचना नेमकं चाललंय काय. मी नाही रे बाबा ह्या मैदानात, नाही तर यांचा असा निटोबाच काढतो मी. आपण जर एकदा पटांगणाला आलो ना, मग कोण येईन कोण बघतच नाही. पण उगा मायामुळं तुमचा तोटा होऊ नये म्हणून बोलत नाही. तेवढं तरी सांभाळतो मी. नाही तर मायामुळं तुमचं नसलेला खेळ खंडोबा व्हायचा पुन्हा. कारण माया येऊन जाऊन तिथंच येतं आणि तुम्ही ज्याचे नाव घेतले तिथंच येत आहे परत. पण करण भाऊनी एक सुट्टी दिली म्हणून मी थोडा फ्रेश झालो. ते म्हणल्यावर राजकारणावर तुम्ही बोलू नका, पण दिलं ठेवून पुन्हा. पणाची काहीतरी सोय करीन मी, बस का. पण मला तर काय म्हणता येणार नाही याला करा त्याला करा. कारण तिकडचे काय समाजाचे माणसं माझ्याच असतात, इकडचे पण माझेच असतात. एखाद्यास मला समाजाचं काम करताना तारतम्य पाळावं लागतं. पण एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी कायम आहे. वाढदिवस असू द्या, तुमच्यावर कसलंही संकट येऊ द्या, कसलं पण येऊ द्या, आणि ते कुणी पण आणू द्या. पण राजकारणात थोडा कमी हस्तक्षेप करतो मी असे टपारे पाडितो. टप्पू 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 असे असले का, ज्याला लय माज आहे का त्याला आपण पाडतो. आपल्याकडे असा धंदा आहे. मी काम करताना खूप विचारपूर्वक करतो. नाही ते याने मला टिकून दिलं नसतं. लय मोठमोठे डोकडे होते. सगळ्यात मोठे चोट्टे डाकू हेच होते. मी डोकं लावून बऱ्याच जणाला ठेप्याला बसवू आणि पुढं सुद्धा बसविणारे नाही असं नाही. फक्त मी प्रामाणिकपणानं सगळ्याच्या समक्ष सांगतो, खरंच मला इथं माहित नव्हतं करण भाऊ आहेत म्हणून. सांगितलं असतं तरी मी आलो असतो, त्याची काही अडचण नव्हती एवढी. पण इथं आल्यावर मी फुल लोडमध्ये आलो. ते आहे ते खरं बोललं पाहिजे माणसाने. अख्खे बाणच दिसत आहेत. इकडं बाणं लावलेले, इकडं बाणं लावलेले. आणि तुमच्याकडे बाण का शिकाला खिशात ठोला काय. तुम्ही कुंकड काय होते जमून आधी आहे ना. नाही टीव्हीला बातमी होती हो. तेव्हा आधी दुसऱ्या पक्षात रातची इकडे आले. यांच्याच मागं पळत होते का एबी फॉर्मसाठी तुमच्याच मागं पळत होते का गाडीच्या मागं लोक. ते दुसराच आहे का आणखीन. त्याचे हुंबलच हो. याच्यात एक तर मेळ लागत नाही पोरा हो. तुम्हाला खरं सांगतो, कोणत्या पक्षात हे मेळच लागत नाही हो. शपथ सांगतो तुम्हाला. असा मथळा झालाय. कोणासंग कोणाची युती आणि काय प्रचार करावं हे सुद्धा कळत नाही. कोणाची युती कोणासंग आहे. मग विरोधक नेमके आपण आहेत का काय की बहुतेक. त्यामुळे आपण लय हुशार होणं गरजेचं आहे भाऊ. आपला गोरगरिबांचा जर हे वापर करत असले तर आपण हुशार होणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक भाषणात सांगतो. मी खोटं सांगत नाही,
बाबा म्हणले तसं मी खरंच जातीवाद नाही करत. तुम्ही फक्त थोडं समजून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल मी जातीवाद करतोय का नाही. मी करत असतो तर मी छातीत ठोक सांगितलं असतं करतो म्हणून. मी भेट नाही कोणाला, खरंच सांगतो मी तुम्हाला. जसे तुमचे लेकरं बाळ आहेत, तुम्हाला जसं लेकरा बाळासाठी आरक्षण असावं वाटलं तसं मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण असावं असं म्हणतो. याच्यात कुठं आला व जातीवाद. मी तुम्हाला उद्देशून काय दुखवलं, मी कुठल्या समाजाला वाईट बोललो, त्याच्या विरोधात दंगल केली, रक्तपात केला तर मला जातीवादी म्हणा. एका समाजाच्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय, ते त्याच्या भविष्यासाठी लागतंय, ते मी मागतो. त्याच्यात जातीवाद आला कुठं. फक्त तुमच्या लेकरात आमचं लेकरू बघा, तुम्ही कधीच जातीवाद तुमच्या डोक्यात सुद्धा येणार नाही. आम्ही सुद्धा तुमचं लेकरू आमच्या लेकराप्रमाणे बघू. हे राजकारणी लोकांनी खेळ केला सगळा. यांच्या स्वार्थासाठी यांनी बरोबर भांडणं लावले, त्याच्याशिवाय हे निवडून येत नाहीत. मग ते बरोबर सांगणार आपलं अमुक गेलं, आपलं तमुक गेलं, आणि ते वाद लावणार, त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेणार. पण मी जातीवाद केला नाही, मी करत पण नाही. ज्या ज्या वेळेस आंतरवालीत येतात ना, कुठल्याही जातीचं येऊ द्या, मी त्याला आत्तापर्यंत मोकळं पाठवलं नाही. मग त्या महादेव मुंडेचं प्रकरण असू द्या, त्याच्यात 2 वर्षात SIT होत नव्हती. ते आता आरोपी जवळपास निश्चितीकडे आलेत, इथपर्यंत ते मॅटर गेले. काहीच नव्हतं त्याच्यात. माझ्याकडे दलित मुस्लिम येऊ द्या, मी वापस लावत नाही. काल परवा पाठीमागच्या आठवड्यात आपण दिल्लीला गेलो, तिथं शौर्य पाटलांनी आत्महत्या केली. त्याच्यात सुद्धा अमित शहांना SITच नियमाला लावली. त्याच दिवशी म्हणलं परत आपण जर का इथून दिल्लीच्या बाहेर गेलो, आपण लगेच घोड्याला येत असतो. तो क्लिअर सांगितलं. दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी 12 वाजता SIT नियुक्त झाली. मी कोणात कधीच जात बघत नाही. आमच्या तिथलं अंतरवालीतलं एक उदाहरण आहे, जाती वादावर सांगतो तुम्हाला. कोळी समाजाचे काही बांधव आमच्या अंतरवालीत, अहिल्यानगरमध्ये अंतरवालीतले काही बांधव उचलून नेले, कोळी बांधवाचे उचलून नेले, अपहरण केलं, आणि त्यांना काहीतरी वेगळी ट्रेनिंग द्यायची किंवा दहशत पसरायची आणि त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची. असे 40 लोक त्यांनी महाराष्ट्रातले नेलेले होते अहिल्यानगरला, श्रीगोंद्याला. याचा अर्थ तुमचं कोणतरी होतं त्याच्यात. मी ते मला माहीत झालं, त्या कोळी बांधवाने सांगितलं, ती मुलगी रडत आली, ती म्हणली माझा बाप नेलाय, आम्हाला कोणाचं छत्र राहिलं नाही, आमचं कुटुंब उघड्यावरती पडलंय. ज्यावेळेस अहिल्यानगरच्या SP साहेबाला सांगितलं, SP साहेबाने ताबडतोब पथक पाठवलं. तिथं एक नाही तर 40 जण सापडले, सगळ्या जातीचे 40 जण अपहरण केलेले, सगळे सोडून आणले. मी नाही जात बघत त्याच्यात. मी काम करताना सरळ करतो. आता पण तुम्हाला, आता मला पुन्हा पेच तिथंच येतोय. आलोय वाढदिवसाला, नाही म्हणावं यांच्यासाठी तर लोक म्हणते हे बुळबुळ मागची. तुमच्यामुळेच पडत आहेत माणसं. मग मागचेच लय असते ते, टोकरी ते तिकडून बसते तिकडून बसते, कामाचे ते शिकून जातात, मेळ लागत नाही. आता नाही म्हणावं तर म्हणते सामाजिक काम करतोय, त्याला बी साथ द्यायनात. हा म्हणावं तर म्हणते ये मग सगळ्या राज्यात प्रचाराला, ते मागे लफडं सुरू होईन पुन्हा. काहीतरी मार्ग काढू बाबा. पण बाबा, मी जिल्हा परिषदला, नगरपालिकेला, महानगरपालिकेला मैदानात आलो नाही पण, आणि विधानसभेला सुद्धा नव्हतं. मी हाय त्या टायमाला हाय म्हणतो, पाडीन म्हणलं तर पाडतो, निवडून आणलं तर निवडून आणीन म्हणतो. लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजते, एवढीच निवडून आणून दाखवीन तुम्हाला, बोटावरच मोजा लागले पाहिजे असे किती घेत म्हणून. ते तेव्हा म्हणत होते हे याचं काय खरंय, जेव्हा रपा रप पडले का आता म्हणतात याला बोलायचंच नाही, एक बोलत नाही भाऊ आपल्या पुढं एक बी, ते म्हणतात पडच म्हणून समजायचं. मग मी विधानसभेला नव्हतो, नगरपालिकेला नाही, जिल्हा परिषदला नाही. त्यामुळं जर एखाद जागेवर हा म्हणलं तर पुन्हा राज्यात सगळ्या बरेच आपलेच उभा आहेत, काही जणांचे लई पोट दुखत आहेत उभा राहिल्यामुळं. पण आपल्या सुद्धा राजकारणात असले पाहिजेत या मताचा मी पहिल्यापासूनच आहे, नसता आपला समाज संपून जाईल. मी या वाढदिवसाच्या आणि छावा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला करण भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. पण राजकारणात काय मला ओढू नका भाऊ, पणचा काहीतरी लव आपण ठेप्याला, तुमचा पण राहिला तेवढा माझ्याकडचं, त्याचं काहीतरी ठेप्याला लव. आणखीन काही बोलायचं राहिलं का जोडायचंय, जोडा जोडी याच्यात माझ्या नाही येतो, तिकडे पाहिजे पाठणाला.
हा, मग असे मजा येते की तिकडे तिकडे बेल्ट नाही का, बेल्ट टाकून पळत येत मग. पण ते आता इथं आनंदाचा सोहळा आहे आणि मी राजकारणावर बोलत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा करण भैया तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. विलास भाऊ तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय.